नमस्कार. व्हॉट्सॲप पोस्ट हाफ प्लेट. लेखक अनामिक. भावेंच्या खानावळीबाहेर लावलेला बोर्ड वाचत उभा होतो. शेवटची ओळ लाल भडक अक्षरात होती. लिहिलं होतं, तुमच्याकडे प्लेटचे 7 रुपये नाहीत, ही आमची चूक नाही. अर्धी थाळी आम्ही देत नाही, याची नोंद घ्यावी. मी खिशातली नाणी तळहातावर ठेवून मोजली. अवघे 4 रुपयेच काय ते माझ्याकडे होते. आतून येणाऱ्या आमटीच्या सुगंधानं भूक अगदी जिभेवर येऊन बसलेली. काय करायचं सुचत नव्हतं. खिडकीतून आत बघितलं. भावे देवपूजा करण्यात व्यस्त होते. पूजा अर्चा करणारी माणसं माणुसकी जपून असतात, असं शाळेतले माझे शिक्षक सांगत असत. भावेंना भेटून विनंती करून पाहावी. 4मध्ये जे काही ते देतील ते खाऊन आश्रमातल्या खोलीत जाऊन पडावं, असा मध्यमवर्गीय विचार मनात आला. पण मग पाठोपाठ दुसरा विचार देखील दाखल झाला. कोकणातली माणसं नियमाची पक्की असतात. 7 रुपये तुमच्याकडे नाहीत, ही आमची चूक नाही, असं स्पष्ट लिहिलेलं असल्यावर भावे माझ्या प्रश्नाचं उत्तर न देता म्हणतील, बाहेरच्या फलकावरील शेवटची ओळ वाचा. वाढपी 2 माणसांना वाढत होता. पापड, दही, कोशिंबीर आणि काय काय. एक नाणं तुळशीखाली पुरून ठेवलं तर दुसऱ्या दिवशी त्याचे 2 होतात, मग 2चे 4. आमची आजी गोष्ट सांगताना सांगत असे. आश्रमात तुळशीची रोपं होती. 4 नाणी पुरून ठेवली तर उद्या 8 मिळतील, जेवण होईल. शिवाय बाकी 1 रुपया दुसऱ्या दिवशीसाठी लागणाऱ्या 7साठी पुरून ठेवण्यास कामी होईल. 1 रुपया रोज शिल्लक राहील आणि 7ची सोय लागेल. शिकला सवरलेला मी, पण असं शिक्षणावर काजळ फासणारे विचार मनात येत होते. त्याचं कारण म्हणजे आत उठलेला भुकेचा ज्वालामुखी. शेवटी मनावर किलोभर वजन ठेवून आत शिरलो. भावेंची पूजा यमना आटोपली होती आणि ते गल्ल्यातली नाणी मोजण्याचं काम करत होते. हात जोडून त्यांना नमस्कार केला. माझ्यासारख्या शिक्षित तरुण माणसानं छानपैकी धोतर नेसलेलं पाहून त्यांना खूप बरं वाटलं असावं, कारण त्यांच्या डोळ्यांमध्ये मला समोरच्या गणपतीसमोर लावलेल्या समईची ज्योत दिसली. विनंती करायला आलोय मी. बोला ना. मी फलकांवर लिहिलेली शेवटची ओळ 2 वेळा वाचून समजून घेतली आहे, पण तरीही विनंती करायला आलो आहे सर. माझ्याकडे 4च रुपये आहेत. अर्धी थाळी द्याल का? वाचून समजून घेतलंय असं म्हणालात. काहीतरी गल्लत झाली आहे तुमची. नीट वाचलं नसावं, किंवा मग वाचलेलं नीट समजलं नसावं. हा संपन्न देश अजूनही मागासलेला आहे. त्याचं कारण माहिती आहे? नियम न पाळणं. माझा मुलगा आला तरी त्याला देखील अर्धी प्लेट मी देणार नाही. भावे बोलले, चूक झाली माझी. पण काय? एक प्लेट घेऊन आम्ही दोघांनी शेअर केली तर चालेल का? रिकामं ताट देईन. किती, काय, कसं वाटायचं ते तुमचं तुम्ही ठरवा. म्हणजे एका थाळीत दोघं जेवू शकतो ना? हो. त्या बाबतीत फलकावर काही सूचना वगैरे नाही ना? मग विचारायचंच कशाला? शंका संपल्या असतील तर आता कामाला लागू मी? भावेंनी विचारलं. बाहेर पडलो.
भाजी आमटीच्या सुगंधानं पाय जणू आवळून ठेवले होते. अन्नाची भूक मोठी वाईट. भट्टी जळली नाही तर भुकेशिवाय डोक्यात इतर काही येण्याची शक्यता. आश्रमात परतावं, तुळशीचं छान फुललेलं रोप पाहून त्याखाली 4 रुपये गाडून ठेवावेत. अशा खूप गोष्टी मनाला जवळ दूरची फेरी मारून आणत होते. फलकाची बाजू पाहून उभा पडालो. का कोण जाणे, भावेंचं मन लोण्यासारखं विरघळायला लागेल. माझ्याविषयी दया नाहीतर नाही, सहानुभूती वाटेल. आणि मग ते माणसाला पाठवून मला आत बोलावून घेतील आणि भात आमटी भाजीची ती थाळी माझ्या पुढ्यात असेल असं वाटायला लागलं होतं. माझ्या खांद्याला कुणाचा तरी स्पर्श झाला म्हणून दचकायला झालं. मग वाटलं भावेच असतील, या असं काहीतरी म्हणतील. वळून पाहिलं तर शाळेच्या शेवटच्या वर्षात वगैरे शिकणारा तरुण मला खेटून होता. पदार्थांची यादी वाचून झाल्यावर त्याचे डोळे लाल रंगात लिहिलेल्या त्या ओळीवर थांबले. तिथेच थांबून राहिले. त्यानं खिशातली नाणी मोजून बघितली. 1दा 2दा 7 नाही आहेत. जेवायचं आहे ना, म्हणजे माझ्याकडे पण 7 नाही आहेत. एक काम करूयात, अर्धी थाळी वाटून घेऊयात. अर्धी थाळी? पण काका, माझ्याकडे अर्ध्या थाळीसाठी लागणारे 3.5 पण नाही आहेत. 3 फक्त 3 रुपये आहेत काका. तरुण बोलला, हरकत नाही रे, 3 तुझे 4 माझे. चल ये आता, पटकन चल. खूप वेळेपासून पोटाला घट्ट आवळून उभा आहे मी. आम्ही दोघं आत शिरलो. भावेंना 7 देऊन टोकन घेतलं. भावे ना हसले ना बोलले. रिकामं टेबल पाहून आम्ही बसलो. 1 थाळी बरोबर 1 रिकामी आण. एका वाढपी मुलाला बोललो. हिस्से करून खाणारे कदाचित आम्ही पहिलेच असू, म्हणून त्या मुलानं भावेंच्या दिशेने बघितलं. भावेंनी होकारार्थी मान हलवली आणि 2 थाळ्या आमच्या पुढ्यात आल्या. 1 रिकामी, दुसरी भात आमटी. छान जेवण झालं. मुलगा म्हणाला, काका, आभारी आहे तुमचा. 12वीची परीक्षा द्यायला म्हणून इथे आलो. घरून येताना आईनं मोजकेच पैसे दिलेत. म्हणाली, आहे त्यात आयुष्य घालवायची सवय करून घे. उद्या दुपारी भेटाल ना काका? 3 घेऊन येईन. तरुण बोलला. जी गोष्ट मी विचारणार होतो ती त्यानंच विचारून माझ्यावर आलेलं दडपण नाहीसं केलं होतं. आश्रमाकडे वळताना खिडकीकडे हटकून लक्ष गेलं. भावे माझ्याकडेच पाहत होते. उद्या येईन तेव्हा बुडाशी अजून 1 लाल ओळ असेल का? 1 प्लेट घेऊन दोघांना जेवता येणार नाही असा विचार मनात आला काय, आणि जिभेवर रेंगाळून असलेल्या आमटीचा स्वाद क्षणात अदृश्य झाला. आश्रमात पोचलो आणि नजर तुळशीकडे गेली. बिचारी, लोकांच्या मनातल्या जातीचा विचार मनात अजिबात न आणता माझी ही तुळस कुठल्याही मातीला आपलंसं करून आपल्याबरोबर मातीचं आयुष्य फुलवीत जाते. तुळशीच्या अनेक गोष्टी आजी सांगत असे, पण मी दरिद्री. तिनं सांगितलेली 4चे 8 ही एकच गोष्ट मला का बरं आठवावी? तुळशीवरून एकदा मायेनं हात फिरवून खोलीकडे वळलो. दुसऱ्या दिवशी 11च्या आधीच भावे भोजनालयाच्या पुढ्यात जाऊन उभा झालो. आधी फलक वाचला. मला अपेक्षित होतं तशी नवीन ओळ वगैरे तिथे नाहीच असं पाहून मनातल्या मनात भावेंचे आभार मानून कोपरा गाठला. भावे आतून कुठूनही मला पाहू शकले नसते अशी ती जागा होती. कडक माणूस आहे, न जाणं उद्या डोक्यात काही नवीन गोष्ट शिरली तर. 12कडे काटे वळले.
12वीची परीक्षा द्यायला म्हणून आलेला तो तरुण अजूनही आला नव्हता. तो आलाच नाही तर विचार मनात आला काय. माझी तगमग वाढीस लागली. मन समुद्रात एकाच वेळी भरती ओहोटी सुरू झाल्या. जागा सोडली तर भावे बघतील माझा भुकेला आणि मग केविलवाणा चेहरा पाहून त्यांना काय काय वाटेल. वेळप्रसंगी माणसाला पाठवून ते मला धक्के मारून जागा सोडायला लावतील असा विचार देखील आला. शेवटी तो आला. खूप अस्वस्थ होता. म्हणाला, काका काका आज 4 पुरवण्या घेतल्या. शाळा सोडायला वेळ लागला मला. धावत आलो. वाटत होतं माझी वाट पाहून तुम्ही निघून गेला असाल ना असं मनात आलं. मला उपाशी राहावं लागलं असतं. तो बोलला. प्रत्येक शब्दापरत त्याच्या फासळ्या वर खाली हे पाहून मला भरून आला. अन्न निर्मितीसाठी जगभर प्रसिद्ध असलेला हा देश माझ्यासारख्या लोकांना एक वेळचं अन्न देऊ शकत नाही. चल आता आत जाऊयात. तू येशील की नाही काळजी करत उभा येते. चल ये. भावेंना 7 रुपये देऊन कुपन घेतलं. त्यांची कैची छाप मिशी आमच्या दोघांकडे पाहून छानपैकी हसली. त्यांच्या चेहऱ्यावर हसू. माणूस पलटी तर मारणार नाही ना, नाहीतर असं हसू का म्हणून. वाढपी आला. 1 थाळी 1 रिकामी. कुपन त्याच्याकडे देत मी बोललो. तो पण हसला. म्हणाला, आता सांगायची गरज उरली नाही आहे. त्याची नजर चालत धावत भावे बसून होते तिथे पोचली. भावेंनी होकारार्थी मान हलवली. माझा जीव जीवात परतला. पाकातल्या पुऱ्या आणि अळूची वडी आजची स्पेशल डिश होती. आपल्या या देशात परीक्षे इतकं मोठं ओझं दुसरं कुठलंही नसावं. भूक वस्त्र वगैरे गोष्टी त्यानंतर येणाऱ्या. सगळ्यांनाच परीक्षेत घवघवीत यश हवं असतं. अगदी वरचा वर्ग मिळवायचा असतो. पुढे आयुष्यात सतत अपयशी होत जाणाऱ्या माणसाची मात्र आम्ही फारशी दखल पण घेत नाही. शाळेची पुस्तकं म्हणजे कोवळ्या मनांना लागलेली वाळवी. हसण्या खेळण्याच्या वयाचा भुसा पडत जाणारी. माझा नवीन तरुण मित्र अभ्यासापेक्षाही आईच्या आशा अपेक्षांचं ओझं वाहून किती पांढरा पडला आहे हे पाहत होतो. अर्धी प्लेट ठीक आहे, पण आज मी वाटे करतानाच 7-3 असा हिशोब ठेवला होता. म्हणजे 7 हिस्से त्याला. अभ्यासाचा शिल्लक डोंगर त्याला सहज चढता यावा माझी धडपड म्हणून होती. त्यानं आडेवेडे घेतले, पण मी नाही ऐकलं. पुढचे 6 दिवस असे छान गेले. माझा तरुण मित्र आज ना उद्या त्याच्या गावी जाणार. पुढे 4-3 कुणाबरोबर हा प्रश्न मन ढगाळून आलं की इंद्रधनुष्य बनून प्रकट व्हायचा आणि मग नाहीसा व्हायचा. आश्रमाच्या पायरीवर निवांत बसून राहायचो. तेव्हा वाऱ्याच्या हलक्या झोक्याबरोबर छानपैकी डुलणारी तुळस पाहून मनात विचार यायचा, तुळशीच्या बुडाशी बुद्धी पेरली तर ती दुप्पट व्हायची नाही का. माझा तरुण मित्र गावी परतला. त्याला निरोप द्यायला म्हणून बस स्टेशनवर गेलो होतो तेव्हा त्याचे डोळे भरून आले होते. गाडी सुटायच्या बेतात असताना अचानक तो मला येऊन बिलगला, दादा 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 तुम्ही नसतात तर. खांद्यावर ओल्या झालेल्या सदऱ्याला सोबतीला घेऊन जेव्हा आश्रमाकडे जायला निघालो तेव्हा मन भरून आलं होतं. त्याला वाटलं होतं माझ्यामुळे 10-1 दिवस अर्ध्या पैशांमध्ये त्याचं भागलं होतं. पण वस्तुस्थिती वेगळी होती. तो भेटला म्हणून माझ्या पोटाची सोय लागली होती. भावे भोजनालयाच्या समोर उभ्या पिंपळाखाली उभा होता. आतल्या मुलांची धावपळ सुरू होती. त्यांना पाहून आई आठवली.
मला बाबांना जेवण मिळावं म्हणून ती अशी 24 तास राबायची. ही मुलं कुणाच्याही आईपेक्षा कमी नाही आहेत, माझी खात्री पटली होती. खिशातली नाणी काढून मोजून घेतली. आज माझ्याकडे फक्त 3 रुपयेच होते. हाफ प्लेट घेणारा माझ्यासारखा दरिद्री मिळायला हवा होता. खानावळीच्या दिशेने जो कोणी येईल आषाढभूत नजरेनं मी त्याचा वेध घेत होतो. मंदिराबाहेर उभ्या भीक मागून जगणाऱ्या भिकाऱ्यांच्या रांगेत माझी भर पडली आहे असं वाटून गेलं. एक वयस्कर गृहस्थ फलक वाचल्यानंतर खिशातून नाणी काढून मोजताना पाहिलं मी. रस्ता ओलांडून पलीकडे पोचलो. भावे पूजा करत होते म्हणून खिडकीबाहेर त्यांचं लक्ष अजून यायचं होतं. आधी मी माझा परिचय दिला. त्यांचा परिचय असणं गरजेचं नव्हतं. हाफ प्लेट महत्त्वाची होती. त्यांना मी समजावून सगळं सांगितलं आणि अजिबात वळण न घेता त्यांनी तयारी दर्शवली. त्यांचे 4, माझे 3. भावेंकडून 7 रुपयांचं टोकन घेतलं. भावे पहिल्यांदा छानपैकी हसले, म्हणाले, तो पोरगा गेला. जेवण झाल्यावर आम्ही आमच्या वाटेला लागलो. पुढचे 11 दिवस असे जसे गुलमोहराच्या पाकळ्यांच्या सड्यात न्हाऊन जायचं. कधी 3-4 तर कधी 4-3चे. पोटात थोडंफार पडलं की माझं तुळशीकडे हटकून दुर्लक्ष व्हायचं. पण ती बिचारी कधी एका शब्दानं बोलायची मात्र नाही. आता माझे वयस्कर मित्र देखील गाव सोडून गेले. त्या दिवशी पिंपळाखाली उभा मी नवा भागीदार धुंडाळत होतो. 1:30 झाला, पण फलकापाशी थांबून एकानं देखील खिशातून नाणी काढून मोजली नव्हती. आज उपास ठेवावा लागणार याची चिन्ह दिसायला लागली होती. बाहेरच्या लोकांसाठी 2 वाजता खानावळ बंद होते. भावे आणि काम करणारी मंडळी 2 ते 3च्या मध्ये जेवतात. वाढपी पोराकडून मला समजलं होतं. वेळ वाढवून द्या असं भावेंना सांगून ते काय ऐकणार होते. शेवटी 2ला 2 मिनटं कमी होती. रस्ता ओस पडला होता. यापुढे कोणी येऊनही उपयोग होणार नव्हता. जड पावलांनी आश्रमाकडे जायला म्हणून वळलो. इतक्यात माझ्या खांद्यावर कोणी आपला हात ठेवल्याचं लक्षात आलं. वयस्कर गृहस्थ गावी गेलेच नसावेत. वळून पाहिलं तर भावे होते. त्यांच्या निळ्या डोळ्यांमध्ये निळं शांत हसू होतं. माझ्याबरोबर हाफ प्लेट चालेल का रे? चला या बरं, खूप म्हणजे खूप भूक लागली आहे. भावे बोलले. माझ्या हाताला त्यांनी आपल्या बोटांमध्ये बांधून ठेवलं होतं. त्यांच्या मागोमाग आत शिरलो हाफ प्लेट खायला. धन्यवाद. लेखक अनामिक. वाचन संजय इनामदार.